देशावर झालो, परवे देशावर झालो. काय बोले बोलावे, 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 काय बोले बोलावे. लाभे लाभ दुनावला, दुनावला, लाभे लाभ दुनावला, लाभ दुनावला. जीव झाला दरुषणे, 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 जीव झाला दरुषणे. भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी. आवडी पोटी होती ते, 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 आवडी पोटी होती ते. तुका म्हणे श्रम केला, म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, म्हणे श्रम केला. अवघाला फळाशी, अवघा आला फळाशी, अवघाला फळाशी, अवघाला फळाशी, अवघाला फळाशी, अवघाला फळाशी. लाभे लाभ दुनावला, लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला, लाभ दुनावला. जीव झाला दरुषणे, 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 जीव झाला दरुषणे. विठाला विठाला विठाला, विठ्ठल, टाळी वाजवा सगळ्यांनी, भजन म्हणा, टाळी वाजवा. विठ्ठल, 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 टाळी वाजवा महिला मंडळ. बरवे दिशावर झालो, काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दरुषणे, भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दरुषणे. तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, अवघाला फळाशी, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दरुषणे. विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा अत्यंत उत्कृष्ट, अत्यंत गोड, साधा, सोपा, सरळ असा 4 चरणाचा अनुभवपर प्रकरणातील अभंग आहे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय असतील किंवा अन्य संत मंडळी असेल, या संत मंडळींनी त्यांच्या जीवनातले अनुभव तुम्हा आम्हाला प्रत्यक्ष रीतीने या ठिकाणी सांगितलेले आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की महाराजांनी त्यांचे अनुभव आम्हाला का सांगितले? आज लोक एखादा प्रश्न विचारलं तर त्याचं उत्तर देत नाहीत. मग न विचारता अनुभव आम्हाला महाराज का सांगतात? ज्याला बुद्धी आहे ना त्याला हा प्रश्न पडू शकतो. न विचारता महाराजांनी तुम्हा आम्हाला अनुभव सांगितले, याचं पहिलं कारण हे की महाराजांना वाटतंय माझ्या जीवनामध्ये जो सुख मी अनुभवलंय
जो अनुभव मी आनंदाचा घेतलाय तो अनुभव प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा याच्याकरता महाराज अनुभव सांगतात. दुसरं कारण असं आहे, महाराजांच्या जीवनामध्ये जे दुःख महाराजांच्या वाट्याला आलंय ते दुःख तुम्हा आमच्या वाट्याला येऊ नये म्हणून महाराज या ठिकाणी अनुभव सांगतायत. आणि महाराजांच्या जीवनामध्ये आलेले अनुभव हे अगदी आनंदाचे आहेत, सुखाचे आहेत. आता पहिलं जर पाहायचं ठरलं तर काही अनुभव घेतले जात नाहीत पण ते सांगावे लागतात. काही अनुभव घेतले जात नाहीत पण ते सांगावे लागतात. उदाहरण जर पाहायचं ठरलं तर डॉक्टर जे औषध आपल्याला घ्यायला सांगतात ते औषध त्या गोळ्या डॉक्टरांनी घेऊन पाहिलेल्या असतात का? सगळ्याच नाही. तरी तुम्हा आम्हाला काय म्हणतात ते एवढ्या गोळ्या घ्या 3 दिवसात तुम्हाला बरं वाटलं पाहिजे. म्हणजे डॉक्टरांनी त्या गोळ्याचा अनुभव घेतलेला नाही पण तरीही ते तुम्हा आम्हाला सांगतात का? कारण त्यांना त्याचं ज्ञान आहे म्हणून अनुभव घेतला नाही तरीही ते दुसऱ्याला सांगतात. दुसरं जर पाहायचं ठरलं दुसरी कोटी, अनुभव घेतला जातो पण ते सांगता येत नाही आणि अनुभव घेतला जातो पण तो सांगता येत नाही. या कोटीमध्ये जर कोण असेल तर ते आहेत गृहस्थाश्रमी जीव. संसारातला अनुभव तुम्ही मला सांगा, आपण सांगू शकतो का? संसारातला अनुभव, संसारातले अनुभव आपण सांगू शकत नाही. तिसरी कोटी, काही अनुभव घेऊ नयेत आणि ते सांगू सुद्धा नयेत. विषाचा अनुभव, आता एखाद्याने विष पिलं आणि विष पिल्याच्या नंतर तो सांगू शकतो का विष कसं लागतंय म्हणून? आणि सांगायला तो जिवंत तर राहिला पाहिजे ना. विषाची चव कशी होती ते, विषाची चव सांगायला तो राहत नाही म्हणून काही अनुभव घेऊ नयेत आणि ते सांगू सुद्धा नाहीत. आणि चौथी कोटी परमार्थाची आहे, परमार्थातले अनुभव घ्यावेत सुद्धा आणि ते सांगावेत सुद्धा कारण ते सांगण्यासारखे असतात. महाराज म्हणतात पहा, अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. किंवा तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. सेवितो हा रसा वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरे. परमार्थातला अनुभव जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही चाखून तुम्हाला सांगितलेला आहे. आम्ही जो सांगतो जे जगद्गुरु तुकोबरायांनी गाथामध्ये लिहून ठेवलंय ना ते काही पोपटपंची ज्ञान नाहीये, आत्मसात त्यांनी केलेलं आहे. त्यांनी चाखून बघितलंय तेव्हा सांगितलंय ऊस घोडे, त्यांनी चाखून बघितलंय तेव्हा सांगितलंय कारलं घोडे. पहा, तुमच्या आमच्यासारखं सांगितलेलं नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी परमार्थाचे अनुभव घेतले. पहा तुम्ही, आपल्याकडे आज एवढ्या सगळ्या वस्तू असताना सुद्धा सुख, समाधान, शांती, आनंद हे त्या ठिकाणी दिसत नाही. आणि महाराजांकडे कुठलं काही नसताना सुद्धा सुख, समाधान, शांती आणि आनंद त्यांच्या जीवनामध्ये. महाराज म्हणतात पहा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भरा डुलाता सो, आनंदे निर्भरा डुलाता सो, डुलाता सो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंद निर्भर डुलत सो, आनंद निर्भर
निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो सर्व सुख यालो सर्व अलंकार सर्व सुख यालो सर्व अलंकार. कुठलंच काही नसताना महाराज म्हणतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. तुमच्या आमच्याकडे आज सगळं काही आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर आपण विचार केला, बारकाईने जर लक्ष दिलं, तर तुमचं आमचं जीवन फक्त त्या ठिकाणी याने सुख मिळेल, त्याने सुख मिळेल, त्याने सुख मिळेल, त्याने सुख मिळेल ते मिळवण्याकरतात पूर्ण जातं. पण सुख सुख ज्याला म्हणतात ते सुख आनंद आपल्याला कधी सापडत नाही. असं म्हणतात सुख समाधान शांती आनंद हे त्या ठिकाणी परमार्थाच्या पात्रातच शोभून दिसतं, ते संसाराच्या पात्रात राहत नाही. जसं वाघिणीचं दूध आहे, वाघिणीचं दुधाला कोणतं पात्र लागतं? महिला मंडळ झोपल्या काय? कोणतं पात्र लागतं? सोन्याचं. जसं सोन्याच्या पात्रातच ते वाघिणीचं दूध राहतं, दुसऱ्या पात्राला छिद्र पाडून ते बाहेर निघून जातं. तसं सुख समाधान शांती हे संसाराच्या पात्रामधून छिद्र पाडून केव्हाच बाहेर निघून जातात, ते आम्हाला कधी भेटतच नाहीत. मग कशासाठी आम्ही एवढा अट्टहास या प्रपंचामध्ये करतो? सुख समाधान शांती मिळवण्यासाठी. ती आजपर्यंत संसारात कुणाला भेटलेली नाही. इथून पुढे भेटणार. देता का संसार सोडून? चालता का पंढरपूरला? एक जण म्हणली नाही बाई नाही बाई कसं जमल, माझ्या घरी म्हैस आहे, म्हैसीला पाणी पाजायचं आहे, माझा नवरा आहे त्यांची काळजी घ्यायची, पण आमच्याकडून संसार सुटत नाही. पहा तुम्ही किती खटपट आहे. ज्ञानोबा म्हणतात सायासे करीसी प्रपंच दिननीसी हरिसी ना भजसी कवन्या गुणे हरिसी ना भजसी कवन्या गुणे हरिसी ना भजसी कवन्या गुणे सायस करीसी प्रपंच दिननीसी हरिसी ना भजसी कवन्या हरिसी ना भजसी कवन्या गुणे हरिसी ना भजसी कवन्या गुणे हरि मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी. सायासे करीशी अगदी सायासाने माणूस काय करतोय? प्रपंच करतोय. पहा तुम्ही किती प्रपंच. कशासाठी? माणसाचा जन्म होतो खाटावर, लग्न होतं पाटावर, दहावा होतो घाटावर, पण आयुष्यभर लक्ष मात्र नोटावर. आणि एवढं लक्ष जर जेवढं नोटावर लक्ष आहे तेवढं लक्ष तेवढं ध्यान भगवंताच्या चरणावर केंद्रित केलं तर तुमचा आमचा हा जन्म शेवटचा ठरल्याशिवाय राहणार नाही. मुक्ती मात्र माणसाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण मला खरं खरं सांगा, एवढं संसारासाठी केल्यावर कोणतं पोरग म्हणतंय का आमच्या बापाने माझ्यासाठी लय केलं? कसूनबाई म्हणते बाई माझ्या सासूनी खूप कष्ट केलेत, आता मी आल्यावर माझ्या सासूला पाटावर बसवणार आहे आणि तिचं रोज पाद्यपूजन करणार आहे. आहेत का? विठाला विठाला विठाला. मग या प्रपंचाकरता इतकं करून काही उपयोग नाही. पहा, कारण जेवढं करतोय ना ते निष्फळ आहे. जिथं निरर्थकता आहे,
जे केल्याच्या नंतर जिथं श्रम साफल्य आणि श्रम वैफल्य, जिथं श्रम केल्याच्या नंतर ते वैफल्य म्हणजे वायला जातंय, त्याचा काही उपयोग होत नाही, त्याचं फळ मिळत नाही. मग काय केल्याच्या नंतर आम्हाला फळ मिळणार आहे? काय केल्याच्या नंतर आम्ही कष्ट केल्याचं चीज होणार आहे, त्याचं सोनं होणार आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही परमार्थ करा. या परमार्थामध्ये जे जे काही कराल ना, ते यत्किंचित सुद्धा व्हायला जाणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण आहे पहा. तुका म्हणे श्रम केला, 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 म्हणे श्रम केला, म्हणे श्रम केला, अवघाला फळासी, अवघाला फळासी, अवघाला फळासी, लाभ लाभ दुनावला, लाभ लाभ दुनावला, अवघाला फळासी, अवघाला फळासी, लाभ लाभ दुनावला, लाभ लाभ दुनावला. महाराज म्हणतात, आम्ही श्रम केलं, सायास केले, आणि जेवढे सायास केले, कष्ट केलं, मेहनत केली, ती यत्किंचित सुद्धा व्हायला गेली नाही. जेवढं केलं त्याचं अवघं फळ आम्हाला मिळालं. आता जशी भूमी असते तशी मंदिराची जडणघडण असते, आणि जशी अभंगाची भूमिका असते तशी अभंगाची सोडवणूक असते. पहा, आता अभंग म्हटलं, कीर्तन म्हटलं की पहिल्या चरणापासून सुरुवात होते, पण आपण इथं शेवटपासून वरती येणार आहेत. महाराज म्हणतात, श्रम केला, आणि अत्यंत महत्वाचा शब्द अवघा. खाली काही शिल्लक न राहता जेवढं केलंय तेवढं आम्हाला फळ मिळालं. जिथं श्रम साफल्य तो परमार्थ आहे, आणि जिथं श्रम वैफल्य तो त्या ठिकाणी प्रपंच आहे. पहा तुम्ही किती किती बिकट परिस्थिती. श्रम वैफल्य, संसारामध्ये श्रम वैफल्य होतंय. पाऊस पडला, आम्ही शेतामध्ये पिकांची लागवड केली, कुणी कपाशी लावली, कुणी ऊस लावला, कुणी ज्वारी लावली, कुणी बाजरी लावली. सगळं त्या ठिकाणी आता शेतकरी आनंदात आहे, सगळं पीक त्या ठिकाणी जोमाने आलंय. अगदी त्या ठिकाणी त्याला वाटतं याचे एवढे पैसे येतील, एवढे पैसे आले की हे करील, मुलाची फीस भरील, मुलीच्या लग्नाची तयारी करील, ह्या वस्तू आणायच्यात, त्या वस्तू आणायच्यात. सगळं त्या ठिकाणी नियोजन झालं. पण मला तुम्ही सांगा, जे पीक जोमात दिसत होतं ते फळ येईपर्यंत टिकलं का हो? काय झालं? आणि माझ्या शेतकरी राजाची अवस्था अशीच आहे मायबापांना. कधी जास्त पाऊस पडतो, तर कधी कमी पाऊस पडतो. कधी माझा शेतकरी राजा ओल्या दुष्काळाने त्या ठिकाणी भरडून जातो, आणि कधी कोरड्या दुष्काळाने भरडून जातो. या वर्षीची अवस्था माझ्या शेतकरी राजाची किती बिकट, किती भयानक त्या ठिकाणी. पहा तुम्ही, 1.5 लाख रुपये पगार असेल, 2 लाख रुपये पगार असेल, पण जरी 2 लाख रुपये पगार असला तरी 2 लाख रुपये पगारामध्ये तो काय पैसे खाऊ शकत नाही का? डॉक्टर, इंजिनियर लोक, कलेक्टर लोक पैसे खातात? काय खातो? भरपूर सोनं आहे, भरपूर हिरे आहेत, म्हणून सोन्याची चपाती करून आणि हिऱ्याची चटणी करून तो खात. काय खायला लागतंय? गहू, ज्वारी, बाजरी, ह्याच गोष्टी, याच अन्नधान्यच त्या ठिकाणी खायला लागतंय. आज प्रत्येकाने अन्नाचा घास खाताना माझ्या शेतकरी राजाला कोटी कोटी धन्यवाद दिले पाहिजेत. कारण एक घास अन्नाचा आपल्याला देण्याकरता किती त्याला कष्ट करावं लागतं, किती त्याला मेहनत करावी लागते.
अहो थंडीच्या दिवसामध्ये आपण मस्त त्या ठिकाणी 2-3 रजया घेऊन झोपतो, पण थंडीच्या दिवसामध्ये माझ्या शेतकरी राजाला रात्री त्या पिकाला पाणी द्यायला जावं लागतंय. पिकाला पाणी द्यायला जावं लागतंय. किती त्या ठिकाणी बिकट परिस्थिती आहे. म्हणून माणसाने खाताना शेतकरी राजाला धन्यवाद द्यावेत आणि झोपताना देशाच्या वीर जवानाला धन्यवाद द्यावेत, कारण या दोघांमुळे आपण त्या ठिकाणी सुरक्षित आहोत. श्रम वैफल्य होत आहे संसारामध्ये, पण परमार्थामध्ये श्रम साफल्य होत आहे. इथं तुम्ही जी टाळी वाजवतात, करे टाळी बोला मुखी नाम, हो करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. लागून या पाया जय हो. विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम. इथं बसल्या बसल्या तुम्ही हाताने टाळी वाजवली, मुखाने भगवंताचं नामस्मरण केलं. इथं बसल्या बसल्या एवढं जरी केलं तर ते व्हायला जाणार नाहीये, अजिबात व्हायला जात नाहीये. पण नेमका होतं असं, आम्हाला हाताने टाळी वाजवा वाटत नाही, मुखाने भजन म्हणावं वाटत. इथं गावामध्ये कीर्तन सुरू असल्यावर आम्हाला कीर्तन ऐकायला यावं वाटत नाही, पण तिथंच दुसऱ्या बाजूला भांडण सुरू होऊ द्या. शांताबाई, कांताबाई, धोंडाबाई, मंदाबाई, रंगाबाई सांगावं लागत नाही भांडण सुरू झालंय म्हणत नाही, एवढं काम आवरते मग मी कीर्तनाला जाते असं म्हणत नाही. अहो काम करत असती, भाकरी थापता थापता एक भाकर चुलीला लावलेली, एक भाकर तव्यावर आहे, एक भाकर ताटात आहे, तशाच भाकरी सोडून देते आणि बाळ्याला म्हणते, बाळ्या चुलीजवळ बस, मी आत्ता आले, काय झालं बघते. कीर्तनात लोक म्हणतात लांबून चांगलं ऐकू येतं, जवळ बसल्यावर चांगला आवाज येत नाही, म्हणून कीर्तनात लोक लांब लांब बसतात. आणि भांडणात म्हणतात लांबून कळत नाही काय चालू आहे, तिथं जवळ जावं लागतं. आणि भांडणात इतके जवळ जातात की त्या दोघांची तोंड घाईवरून हात घाईवर प्रकरण येतं, दोघांची हाणामारी सुरू होते, दगडाने त्या ठिकाणी मारायला लागतात. हे मध्ये जातं डोकं फोडून घेऊन घरी येतं. काय फायदा झाला का? पण इथं तुम्ही जेवढा वेळ बसाल ना, किती माणूस खरं जीवन जगला, तर कीर्तनात जेवढा बसला, भगवंताच्या भजनात चिंतनात जेवढा वेळ घातला, तेवढंच माणूस खरं जीवन जगला. बाकीचं निरर्थक आहे. पहा, बाकीच्या जीवनाला काही एक उपयोग नाही, बाकीच्या जीवनाचं काहीच नाही. पहा, काय उड्या मारायच्या तर परमार्थात उड्या मारल्या पाहिजेत, संसारात उड्या मारून काही उपयोग नाही. पण माणूस पाय दुखूच तर, पाय मोडूच तर कुठे उड्या मारतो? संसारातच उड्या मारतो. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही तो, जय हो. सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार,
दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी संसार आहे. संसार वाईट नाहीये, संसार करणं वाईट नाही, पण संसारात बुडून जाणं मात्र काय आहे, वाईट आहे. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, पद्मपत्र मीमांस बसा, या न्यायाने संसार करा म्हणून सांगितलं. पण महाराज म्हणतात आम्ही परमार्थ केला, आम्ही परमार्थामध्ये सायास केले, कष्ट केले, आणि कसलंच व्हायला जात नाही. इथं जे कराल ते व्हायला जात नाही. या जन्मात जरी त्याचं फळ नाही मिळालं तर पुढच्या जन्मी का होईना त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. पहा, खारुताईने केलेली सेवा सुद्धा भगवान परमात्मा विसरत नाही. मग तुम्ही आम्ही केलेली सेवा त्या भगवान परमात्म्याच्या विशाल लोचनम नेत्रातून चुकलच कशी हो? अहो, लोकांनी जरी आपल्याला सेवा करताना पाहिलं नाही तर नका पाहू द्या. अहो, जगाने नाही पाहिलं तर नका आपल्याला सेवा करताना पाहू द्या. पण त्या जगाच्या बापाने आपल्याला सेवा करताना पाहिलंय आणि त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणारच. तो जगाचा बाप काही त्याच्या नजरेतून चुकत नाही, कारण सगळी सत्ता त्याचीच आहे. पहा, तुझी आसतीने वेदासी बोलाने, तुझी आसतीने वेदासी बोलाने, सूर्यासी चालाने तुझी आबळे, सूर्यासी चालाने तुझी आबळे. तुझ्या सत्तेने वेदासी बोलोने, तुझ्या सत्तेने वेदासी बोलोने, सूर्यासी चालने तुझ्या, सूर्यासी चालने तुझ्या. तुझ्या सत्तेने सूर्याशी चालणे. मदभयाती वाती वातोयम सूर्यास तपती मदभयात, वर्षत इंद्र दहत्य अग्नी मृत्युश्चरती मदभयात. सगळं भगवंताच्या सत्तेने चालतंय, व्हायला जाणार नाही. ओ महाराज, असा तुमचा अनुभव आहे का? हो. जोग महाराजांच्या बाबतीत त्या ठिकाणी एक उदाहरण सांगितलं जातं. जोग महाराज स्वतः सांगायचे, जोग महाराज स्वतः सांगायचे, मी मागच्या जन्मी ज्ञानोबारायांच्या पालखीचा भोई होतो आणि त्या पालखी वाहण्याचं श्रम कष्ट माझ्याकडून घडलं आणि त्या श्रमाच्या कष्टाचं फळ मला आता मिळालं आणि आता आयुष्यभर ज्ञानोबारायांची सेवा माझ्याकडून झाली. दत्तात्रेयांचे 24 गुरु, दत्तात्रय महाप्रभूंचे 24 गुरु आणि त्या 24 गुरूंची नावं आपल्याला माहिती आहेत. त्याच्यामध्ये पिंगला वेश्या, श्रीमद भागवतामध्ये हा प्रसंग आलेला आहे. पिंगला वेश्या ही दत्तात्रयांची गुरु आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की वेश्येला त्यांनी गुरु मानलं का? जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला मी जाण. गुरूंची कृपा असणं फार गरजेचं आहे. मज हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष आद्यातरू विवेकावरू. सद्गुरू एक असतात पण गुरु अनेक असू शकतात. मग पिंगला वेश्या का? तर त्या पिंगला वेश्याचं अगोदरच्या जन्माची कहाणी सांगितली जाते. अगोदरचा पूर्व वृत्तांत तिचा सांगितला जातो. ती पिंगला जी आहे ती अगोदरच्या जन्मी त्या ठिकाणी एक साध्वी होती. ऋषींच्या आश्रमामध्ये त्या ऋषींची सेवा करण्याचं काम तिच्याकडून घडलं. त्या ऋषींच्या आश्रमामध्ये राहत होते. ऋषींचा आश्रम सकाळी उठून त्या ठिकाणी झाडून काढायचं, अंगण सडा टाकायचा, रांगोळी काढायची, गाईची सेवा करायची, गाईला त्या ठिकाणी पाणी पाजायचं, चारा टाकायचं, गाईचं दूध काढायचं, त्या दुधाचं वेजन टाकून त्या ठिकाणी तूप तयार करायचं. तूप झाल्याच्या नंतर जे साधू यज्ञ करतायत ना, त्या यज्ञा करतात ते तूप त्या साध्वीने नेऊन द्यायचं. साधूच्या अंगावरची कपडे त्या ठिकाणी धुवायची. असं त्या ठिकाणी तिच्याकडून सेवा घडली. पण झालं असं, माणसाचं शरीर आहे, थकवा येतो. येतो हे नशी वर संसारा, भजन तू करले राम का प्यारा, फिर क्यों भरता पाप कठेला, फिर क्यों भरता पाप कठेला, चला चली का खेला रे खेला रे खेला रे,
दो दिन का जग में मेला सब चला चली का खेला. जायाचे शरीर जाईल क्षणात, नाशिवंत देह अनेक प्रमाण आहेत. शेवटी शरीर आहे, थकवा तिला आला आणि थकवा आल्याच्या नंतर ती अंथरुणावरती पडली. कोण? मी एकटीच बडबड करायची, तुम्ही मात्र मस्त झोप घ्यायची. एक जण म्हणली, ताई मी कधी कधीच कीर्तनाला येते. म्हणलं कधी कधी केव्हा? ती म्हणली, माझी चप्पल जुनी होती तेव्हा. कीर्तन 9ला सुरू व्हायचं आणि एक जण 8लाच येऊन बसायची. म्हटलं आजी तुम्हाला इतकं कीर्तन आवडतं का, तुम्ही 8लाच येऊन बसतात? म्हणले तसं काही नाही बाई, घरी 3 गोळ्या झोपेच्या घेतल्या, झोप लागत नाही, तर तुझं कीर्तन सुरू झाले की झोप लागते मला. म्हणजे कीर्तनाची काय येतं, अनेक फायदे येतं, म्हणून तसं काही नाही. कोण? ती साध्वी अंथरुणावरती पडली. ऋषींनी विचार केला, आयुष्यभर हिने आमची सेवा केली, आता शेवटच्या वेळेस तिला आमची गरज आहे. तिच्याकडे लक्ष देणं, तिची काळजी घेणं आमची गरज आहे. म्हणून पूर्वीचे डॉक्टर वैद्य बोलवले. वैद्य त्या ठिकाणी आले. ती साध्वी अंथरुणावरती पडलेली आहे. त्या साध्वीचं नाडी परीक्षण करण्याकरता हात आपल्या हातात घेतला, नाडी परीक्षण करायला लागले. नाडी परीक्षण केल्याच्या नंतर वैद्य वदंती कपवात पित्त, वैद्याने त्या ठिकाणी सांगितलं तिचा आजार आणि त्याच्यावर औषध सुद्धा सांगितलं, गुडवेल. पण झालं असं की आयुष्यभर त्या साध्वीला पुरुषाचा स्पर्श कधी झालेला नव्हता. आणि पुरुषाचा स्पर्श झालेला नसताना नाडी परीक्षण करण्याकरता त्या वैद्याने तिच्या हातामध्ये घेतला. हातामध्ये घेतल्याच्या नंतर तिने विचार केला, पुरुषाचा स्पर्श असा असतो. आणि त्याच वेळेस तिचं प्राण उत्क्रमण झालं, तिचा जीव त्या ठिकाणी गेला. आणि जीव गेल्याच्या नंतर आमचं शास्त्र सांगतं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जी वासना मागच्या जन्मात असते तीच वासना आपल्याला पुढच्या जन्मास कारणीभूत ठरते. जड भरत राजा हरणी गर्भी गेला, घाला तो घातला वासनेने. वासना अत्यंत खतरनाक आहे आणि तिला दुसरा जन्म स्त्रीचाच मिळाला. पण स्त्रीचाच मिळाला, पुरुषाची वासना मनामध्ये असल्यामुळे दुसरा जन्म तिला स्त्रीचा मिळाला आणि ती त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय करू लागले, आपला देह विक्रय करू लागले. आयुष्यभर तिने त्या ठिकाणी केलं. एके दिवशी दारामध्ये बसली, येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषाला खुणवत होती, येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषाला आपल्याकडे येण्यासाठी आकर्षित करत होती. आणि पहा तुम्ही, संसारामध्ये काय आहे, संसारामध्ये प्रदर्शने, जिथं प्रदर्शने तिथं आकर्षणे, आणि जिथं आकर्षणे तिथं दुःख आहे. त्याच्या उलट परमार्थामध्ये दर्शन आहे, आणि जिथं दर्शन आहे ना तिथं समाधान आहे, सुख आहे. दर्शनी समाधान आथी जैसे. खुणवत होती ती. तिच्याकडे सूर्य उगवल्यापासून सूर्यास्त होईपर्यंत कुणीच आलं नाही. एकनाथ महाराज म्हणतात, ती चिंतित होती विषयासी, कैसे वैराग्य उपजले तिशी. अचानक तिला वैराग्य त्या ठिकाणी झालं, छेदक आशेसी वैराग्य. तिला वैराग्य उपजला. अरे सकाळपासून संध्याकाळ झाली, एवढा वेळ मी पुरुषाची वाट पाहण्याकरता घालवली. अरे एवढीच वेळ मी जर भगवंताच्या चिंतनामध्ये, भगवंताच्या भजनामध्ये घालवली असती तर देव मला भेटायला आला असता. का मी त्या ठिकाणी माझा वेळ व्हायला घालवते, का वेळ व्हायला घालवते? अचानकपणे तिला सद्बुद्धी जागृत झाली. आणि एवढं अचानकपणे सद्बुद्धी जागृत होणं सोपं नाहीये. तिला वैराग्य उपजलं. याचं कारण असं आहे, मागच्या जन्मात केलेली साधना. म्हणून तुका म्हणे श्रम केला आणि अवघा आला फळाशी. विठाला विठाला विठाला. जीवनामध्ये श्रम सायास अत्यंत महत्वाचे आहे. ज्याला जेवढं मोठं व्हायचंय ना त्याने जीवनामध्ये तेवढा संघर्ष केला पाहिजे. ज्यांचा संघर्ष मोठा आहे त्यांचं जीवन त्या ठिकाणी मोठं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर घेतलं तर अंगावर शहारे उभे राहतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं तर अंगावरती रोमांच उभे राहतात. आणि हे मस्तक त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. कारण महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्षच एवढा मोठा होता. आणि त्या संघर्षानेच महाराज त्या ठिकाणी मोठे झाले. कधी थकले नाही, कधी भागले नाही, सतत त्या ठिकाणी प्रयत्नशील होते. आणि महाराजांकडून आज आपल्याला ते गुण घ्यायचे. आजकालच्या तरुण पिढींनी
महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे आणि महाराजांचा इतिहास वाचून महाराजांच्या इतिहासातून जीवनचरित्रातून अगदी सद्गुण घेतले पाहिजेत आणि महाराजांच्याच त्या सद्गुणांच्या आधारे आम्ही जर आमचं जीवन क्रमण केलं तर एक दिवस आम्हाला जीवनामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. पहा, प्रत्येक वेळेस महाराजांनी अर्धवट कोणतंच कार्य सोडून दिलं नाही, कधीच सोडून दिलं नाही. विजय मिळेल, आज मिळाला नाही तर उद्या मिळेल, उद्या मिळाला नाही तर परवा मिळेल, पण विजय मिळवल्याशिवाय हार मानायची नाही. आणि जेवढं महाराज आपल्या ध्येयासाठी वेडे होते, आजकालच्या तरुण पिढींनी सुद्धा तेवढंच वेडं व्हायला पाहिजे. अहो, जगाने वेडं म्हटलं तरी चालेल, कारण आजपर्यंतचा इतिहास आहे. जे लोक वेडं म्हणतात ना, त्यांचेच इतिहासामध्ये नोंद होते आणि एक दिवस ते शहाणे लोक यांचा इतिहास वाचतात. पहा काय हा संघर्ष आहे, संघर्ष. जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार, जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार, जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार, जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार. सोच समझ के इसको जीना, सोच समझ के इसको जीना ना जाए बेकार. जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार, जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार, जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार, जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार. भटकन जाना देख जगत का, 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 कपट भरा व्यवहार प्यारे, जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार, जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार, जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार, जीवन के दिन चार प्यारे, जीवन के दिन चार. अगदी आयुष्य थोडे पा, अल्पायुष्य मानव देहा, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. माणसाचं आयुष्य अगदी थोडं आहे, पण थोड्या आयुष्यामध्ये जीवन कसं जगलं पाहिजे, कसं त्या ठिकाणी जीवन जगलं पाहिजे. माणूस किती जगतो याला महत्व नाही, पण माणूस कसं जगतो याला काय आहे, अत्यंत महत्व आहे. विठाला 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 विठाला.